आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत व वेस्ट भगिनी खानदेश सेवा मंडळ BCA कॉलेज संयुक्ताने स्किल डेव्हलपमेंट रोजगार निर्मिती संदर्भात पालक मेळावा धुळे शहरातील पारोडा रोडवरील मन भावन येथील सभागृहात आज दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत व वेस्ट भगिनी खानदेश मंडळ BCA कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने स्किल डेव्हलपमेंट कोर्सची माहिती व विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती संधी याविषयी या ठिकाणी पालक मेळाव्यातून पालकांना माहिती देण्यात आली। यावेळेस 100हून अधिक पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता। तर यावेळेस विद्यार्थिनींना या ठिकाणी बॅग, नोटबुक, पेन, किट वाटप करण्यात आले। तर सदर आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत संस्था ही ना नफा ना तोटा या उद्देशाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह नोकरी लावण्यापर्यंत कार्यशील प्रयत्नशील आहे। जवळजवळ 10 ते 12 देशांमध्ये सदर ही संस्था कार्यरत असल्याचे समजते। तर यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन आगा खान प्रोग्राम मॅनेजर ज्योती कपाडे यांनी केले। तर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून SNDT कॉलेज येथील प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी, अनिल माडी, डॉक्टर विनोद उपरवाट, राजेंद्र ब्राह्मणे, डॉक्टर RK शिंदे, आगा खान प्रोग्राम मॅनेजर ज्योती कपाडे, तानाजी पाटील, सुलतान दोभी, विद्यार्थी कमिटी या ठिकाणी उपस्थित होते। तर विद्यार्थ्यांना रोजगाराची निर्मिती संदर्भात व स्किल डेव्हलपमेंट कोर्सच्या विषयी या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन माहिती देण्यात आली। तर याचा उपयोग या ठिकाणी विद्यार्थी पालकांना होणार आहे। संधी नियमित करून देणे यासाठी मी काम केलेले आहे। उद्या इथेच या ठिकाणी आपण HR राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। जी कॉन्फरन्स टाटा मोटर्स असेल, मारुती सुझुकी असेल, बँक असेल, मुथूट फायनान्स असेल, फ्युचर मायक्रो फायनान्स असेल, LIC असेल, टाटा मोटर्स सगळ्या कंपनीचे HR उद्या इथे येणार आहेत। त्यांना आपण सांगणार आहोत की वेस्ट भगिनी खानदेश मंडळाच्या मुली आणि आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम असा कार्यक्रम राबवतोय जेणेकरून तुम्हाला उद्या त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी तयार करायच्या आहेत, बरोबर। जो युवा जंक्शन प्रोग्राम है हमारा, वो युवा जंक्शन प्रोग्राम अगर देखा जाए तो गुजरात, MP, बिहार और महाराष्ट्र में चल रहा है और खास करके उन यूथ के लिए है जो 18 से 35 की एज में जो आते हैं और कहीं ना कहीं वो अपने स्कूल से ड्रॉप आउट है या कहीं ना कहीं उसके इकोनॉमिकल कंडीशन सही नहीं है या कोई यूथ ऐसे है कि जो आगे पढ़ाई करना चाहते हैं बट नहीं कर पाए, तो वो सारे जो यूथ है उस यूथ को कवर करने के लिए AKRSPI ने एक युवा जंक्शन करके प्रोग्राम चल रहा है। युवा जंक्शन प्रोग्राम में 2 पार्ट चल रहे हैं हमारे। एक है हमारे स्किल डेवलपमेंट का प्रोग्राम, दूसरा हम मान रहे हैं कि एंटरप्राइज प्रोग्राम। स्किल डेवलपमेंट प्रोग्राम जो है उसमें 18 से 35 साल के जो यूथ है उसको हम ट्रेनिंग देते हैं और उस ट्रेनिंग के जरिए वो अपनी जो स्किल है उसको बाहर ला सकते हैं। उस स्किल को बाहर लाने से उसके सेंस बढ़ता है, जो कहीं भी अगर उसको जॉब करने के लिए जाना है, कहीं भी बाहर जाना है, तो उसमें हम काफ़ी सारे कवर करते हैं। जो सब्जेक्ट है कि रिटेल सेल्स एसोसिएट है, बेसिक कंप्यूटर वाला पार्ट आ जाता है, लाइफ स्किल वाला पार्ट आ जाता है, उसमें कंप्यूटर की तैयारी हम कराते हैं ताकि जाके वो जब जॉब पे जाए तो जॉब में अपना जो बेस्ट सेंस हो वो अपना वहाँ पे वो दिखा सके। बेसिक इंग्लिश की ज़रूरत वहाँ पे इसलिए पड़ती है कि आजकल के दौर पे कहीं भी आप देख लो बिना इंग्लिश और बिना कंप्यूटर के जॉब मिलना बहुत मुश्किल है। तो AKRSPI में जो युवा जंक्शन करके जो प्रोग्राम चल रहा है उसमें यही जो मेन चीज़ है वो हम कवर कर रहे हैं। इंग्लिश है, कंप्यूटर है, रिटेल्स है, कम्युनिकेशन पार्ट जो उसका आ जाता है, उसके जरिए बेसिक उसका जो इंटरव्यू किस तरीके से फेस करना है, तो अपने इंटरव्यू फेस करने के लिए सारी चीज़ें जो जरूरत है वो उसको यहाँ पे पूरी तैयारी कराते हैं। 3 महीने का पूरा कोर्स चलता है हमारा। 3 महीने जैसे ही कोर्स खत्म हो जाता है उससे पहले हम 2 एक्सपोजर उसको करवाते हैं, जैसे मार्केट किस तरीके का होता है, मार्केट का पूरा अनुभव कैसा रहता है और जिस जगह पे उनको जॉब करने के लिए जाता है वो जॉब की जगह वो अपने खुद जाके देखते हैं ताकि उसको भी पता चले कि वो जगह पर हमको जो जाना है वो जगह कैसी है जहाँ पे हमको जॉब करना है, तो उसका थोड़ा बहुत एक्सपीरियंस रहता है।
तो वो सारी चीजें कुल मिला के हम 3 महीने का पूरा प्रोग्राम शेड्यूल तैयार करके ऐसे जो बच्चे जिसको जॉब की जरूरियात है उन लोगों को ट्रेनिंग खत्म करने के बाद पूरा प्लेसमेंट का पार्ट संभाल रहे। प्लेसमेंट में भी देखा जाए तो उसके साथ साथ हमारा पोस्ट प्लेसमेंट का सपोर्ट रहता है। उसमें अगर प्लेसमेंट किया हुआ है, जॉब करा है, वहाँ भी कभी भी कोई भी दिक्कत आ रही है तो हमारे स्टाफ वहाँ पर रेडी रहते हैं कि उन लोगों को जो दिक्कत आ रही है उसमें हम कैसे सपोर्ट करें। तो पूरा 3 महीना का ट्रेनिंग रहता है। उसके बाद ये सारी चीजें सिखा के पूरा का पूरा हम उसको सहयोग करते हैं ताकि अच्छे से जॉब कर पाए और जॉब के कारण वो अपने फैमिली को, अपने गांव को और अपने कम्युनिटी को किस तरीके से आगे बढ़ाए और अपना लाइवलीहुड सेट करे। ओके। ग्राम समर्थन कार्यक्रम भारत पिंपळनेर धुळे महाराष्ट्र आणि वेस्ट भगिनी खानदेश सेवा मंडळ BCA कॉलेज फॉर विमेन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण विद्यार्थी पालक संवाद मेळावा इथे आयोजित केलेला आहे आणि या विद्यार्थी पालक संवाद मेळाव्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट युवा जंक्शनच्या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवतो आणि त्यांचे स्किल कसे डेव्हलप होतील आणि ते स्किल डेव्हलप झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कोणत्या कोणत्या क्षेत्रात अवेलेबल होणार आहेत हे पालकांना उत्तम संवाद साधण्यासाठी, हे पालकांना कळवण्यासाठी, जेणेकरून पालकांना पण माहीत असलं पाहिजे की माझी विद्यार्थिनी कोणत्या क्लासला जाते, कोणता स्किल डेव्हलपमेंट क्लास करते, महाविद्यालयाने तिच्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे। तर हा सगळा विद्यार्थी पालक संवाद येथे साधण्यासाठी आज आम्ही विद्यार्थी पालक मेळावा आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रमाच्या वतीने आयोजित केलेला आहे। वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य आणि BCA महिला महाविद्यालय तसेच आगा खान ग्राम समर्थन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या आमच्या महाविद्यालयामध्ये जे काही विद्यार्थिनींसाठी प्रशिक्षण सुरू आहे त्या प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये मी माझे काही विचार या ठिकाणी मांडतो आहे। सर्वप्रथम AKRSP ही जी संस्था आहे ही फार मोठी NGO आहे, ना नफा ना तोटा याच्यावर काम करणारी संस्था आहे। या संस्थेचे विशेष म्हणजे की विद्यार्थिनींना प्रशिक्षण देतेच देते, शिवाय त्या विद्यार्थिनींना नोकरीला देखील लावते। आम्ही बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करत होतो की आपल्या मुलींना नोकरी कशी मिळेल, काय करता येईल, जेणेकरून आपल्या विद्यार्थिनींना प्रशिक्षण आपल्याला देता येईल आणि त्यांना नोकरी पण देता येईल। पण आमच्या महाविद्यालयाचं सौभाग्य मी म्हणेल या ठिकाणी की आगा खान ग्राम समर्थन भारत यामध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्राच्या प्रमुख ज्योती कपाळे मॅडम यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये येऊन एक विचारणा केली होती की सर तुमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आम्ही काही करू शकतो का। मी त्यांना जास्त विचार न करता लगेच सांगितलं की हो चालेल, काही हरकत नाही, तुम्ही आमच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी काहीतरी करा। आणि म्हणून आम्ही दोघांनी एक टायअप केलेला आहे, आम्ही MOU त्यांच्यासोबत केलेला आहे, एक सामंजस्य करार की त्या करार अंतर्गत आम्ही असा विचार करतो आहोत दोन्ही मिळून की आपल्या या महाविद्यालयातील TY BA BSc किंवा MHR विद्यार्थिनींना आपल्याला प्रशिक्षण नेमकं कसं देता येईल, त्याच्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह आपल्याला कशा पद्धतीने करता येईल असा विचार आम्ही नुसता केलाच नाही तर तो आम्ही त्याला प्रत्यक्ष आणलेला आहे। सध्या गेल्या जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून AKRSP तर्फे प्रशिक्षणाचं काम सुरू आहे आणि एक इंटरव्ह्यू सुद्धा त्यांनी आमच्या विद्यार्थिनींसाठी घेतलेला आहे। पैकी 15 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्लेस सुद्धा झालेले आहेत। ही खूप चांगली गोष्ट आहे। या निमित्तानं मी आमच्या SNDT महाविद्यालयातील ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांचे जे पालक आहेत त्या पालकांना सुद्धा मी विनंती करणार आहे या निमित्तानं की आपण आपल्या विद्यार्थिनींना प्रेरणा द्याने सांगा की महाविद्यालयामध्ये जे काही प्रशिक्षण सुरू आहे त्या प्रशिक्षणाच्या वर्गांना नियमितपणे हजेरी लावा आणि जे काही प्रशिक्षण मिळेल त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये तुम्हाला नोकरी ही मिळू शकते। अतिशय सुंदर असं हा उपक्रम या NGO मार्फत सुरू आहे। या 10 पेक्षा जास्त देशांमध्ये या NGOचं काम सुरू आहे। मला सांगताना खूप आनंद होतोय की आम्ही एकदम चांगल्या अशा NGO सोबत टायअप केलेला आहे। धन्यवाद।